मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये सखल भागामध्ये पाणी मोठ्या प्रमाणावरती साचून राहतं आणि पाणी साचण्याच्या घटनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने पूर्वतयारी मे महिन्याच्या मध्यापासूनच सुरू केली आहे। महानगरपालिकेकडून डी वॉटरिंग पंपाच्या सर्व्हिसिंगला आता सुरुवात झाली, तर पावसाळ्यापूर्वीच पाणी बाहेर काढणारी यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। सध्या सायन येथील किंग सर्कल परिसरातून आढावा घेतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आता हे मशीन जे ते तैनात करण्यात आलेले। खरं तर मुंबईत डी वॉटरिंग जे ते पावसाळ्यात करावं लागतं आणि त्यासाठी असे पंप जे ते सकल भागात तैनात करण्यात येतात। त्यात मग सायन येथील किंग सर्कलचा परिसर असेल, दादर पूर्वचा हिंदू कॉलनीचा परिसर असेल, वडाळा असेल, त्यासोबत अंधेरी सबवेचा परिसर असेल, त्या ठिकाणी हे पाणी उपसा करणारे पंप जे ते बसवले जातात। पण मागील वर्षीचा अनुभव पाहता महापालिका आता जे ते अगोदरपासूनच जे ते हे पंप प्रत्येक सकल भागात पोहोचवायला सुरुवात करत आहे। कारण की मागच्या वर्षी ज्या दिवशी वेळेस पहिला पाऊस पडला त्यावेळेस मुंबईची तुंबई झाली होती आणि त्यामुळे मुंबई महापालिकेला मोठ्या ज्या त्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं। तारेवरची कसरत जी ती पालिकेला करावी लागली होती पाणी काढण्यासाठी आणि त्यावेळेस अनेक पंप जे ते बंद होते आणि त्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्यावर झाला होता। हा अनुभव पुन्हा येऊ नये म्हणून आता महापालिकेने जे ते मे महिन्यातच मेच्या मध्यामध्ये जे ते आता हे पाणी उपसा पंप जे ते जे सकल भाग आहेत, मग त्यात किंग सर्कलचा परिसर असेल, माटुंगाचा असेल, दादरचा असेल, अंधेरी सबवेचा परिसर असेल, त्या ठिकाणी पोहोचवण्यास सुरुवात केलेली आहे। या पंपांची जी ती सर्व्हिसिंग सुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते। नव्याने संपूर्णतः ऑइलिंग आणि वायरिंग करून हे पंप जे ते सकल भागाच्या ठिकाणी पोहोचवलेले आपल्याला पाहायला मिळतात। विशेष बाब म्हणजे की मागील वर्षी पाऊस जो तो